पैसे घ्या आणि पैसे द्या, केस रफादफा. धडगाव पोलीस ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याची बिरसा फायटर्सची मागणी. फिर्यादीकडून 43,000 रुपये घेतले आणि 1,00,000 रुपये दिले. पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर शंका. घर जळाल्याची फिर्याद घेण्यासाठी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेणाऱ्या पोलीस ठाणे धडगाव येथील ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक यांची सखोल चौकशी करून तात्काळ सेवेतून निलंबित करा या मागणीचे स्मरणपत्र निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, प्राध्यापक साऱ्या पाडवी, दिनेश वसावे, मंगल वसावे, वमार्या वसावे, रोता वसावे, अशोक तडवी, धर्मा वसावे, कैला वसावे, धनजी वसावे, विठला वसावे, सायसिंग वसावे, ईश्वर वसावे, विलास वसावे, गुलाबसिंग वसावे सह 20 कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वीही 2 वेळा बिरसा फायटर्स संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु तक्रार देऊन 6 महिने उलटूनही अद्याप याबाबत वरिष्ठ पोलिसांनी धडगाव पोलिसांवर कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्यामुळे आणि संघटनेला चौकशी अहवाल न दिल्यामुळे सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे. तक्रार निवेदनात म्हटले आहे की सदरक्षणाय खलनिग्रह नाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. परंतु या ब्रीदवाक्याला धडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी काळीमा फासलाय. धडगाव तालुक्यातील बिजरी या गावांतील फिर्यादी विलास तडवी या आदिवासी फिर्यादीकडून घर जळाल्याची फिर्याद नोंद करण्यासाठी धडगाव पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी 43,000 रुपये लूटमार करणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे करण्यात आली होती. दत्ता पवार यांनी धडगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांनी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेतल्याचं सत्य उघड झालंय. पोलिसांवरची कारवाई दाबण्यासाठी संबंधित पोलिसांनी फिर्यादी विलास तडवी यांना 43,000 ऐवजी 1,00,000 रुपये देऊन तोंड दाबण्याचं काम केले. सर्वसामान्य जनतेची पोलिसांकडून अशा प्रकारची लूटमार थांबली पाहिजे. घर जाळल्याची तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून तब्बल 43,000 रुपये घेणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे एका स्मरणपत्र निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी जे दत्ता पवार आहेत व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे 2 वेळा निवेदनं दिली होती. एवढी वेळा निवेदनं देऊनही गेली 6 महिने उलटूनही यावरती या वरिष्ठ पोलिसांनी या दोषी पोलिसांवरती अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही व संघटनेला कोणत्याही प्रकारचा अहवाल त्यांनी अद्याप दिलेला नाही आहे. म्हणून या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून मागणी करत आहोत. परंतु पोलीस हे धडगाव पोलीस जे संबंधित पोलीस आहेत हे फिर्यादीची अशा प्रकारे वारंवार लूटमार करत आहेत, पैसे घेतात. म्हणून अशा भ्रष्ट पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. या भ्रष्ट पोलिसांना हे जे वरिष्ठ पोलीस आहेत हे पाठीशी घालत आहेत. म्हणून या वरिष्ठ पोलिसांवरतीच यांच्या कामगिरीवरतीच आमची शंका निर्माण होते. यापूर्वी आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याकडे या संबंधी तक्रार केली होती. त्याच्यानंतर दत्ता पवार यांनी या बाबतीत चौकशी केली. त्यांना या प्रकरणामध्ये तथ्य आढळलं म्हणून या संबंधित दोषी पोलिसांनी फिर्यादीलाच 43,000 रुपयेऐवजी तब्बल 1,00,000 रुपये देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा पद्धतीने जे पोलिसांकडून सर्वसामान्यांची लूटमार होत आहे, पैसे घेऊन लूटमार होत आहे, ही थांबली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय याचाच अर्थ असा होतो की पोलीस हे सज्जनांचं संरक्षण करण्यास व दुर्जनांवरती नियंत्रण करून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत असा त्याचा अर्थ होतो. परंतु या धडगाव पोलिसांनी अशा पद्धतीने फिर्यादीकडूनच सर्वसामान्य तक्रारदारकडूनच पैसे घेऊन
या ब्रीद वाक्याला एक प्रकारचा काळिमा फासलेला आहे. म्हणून या भ्रष्ट पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे. पोलीस अधीक्षक यांनी यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.